नांदेड जिल्ह्यात सध्या इंधन टंचाई नाही, मागणीनुसार जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांनी दिली आहे। पेट्रोलची टंचाई नाही, मात्र डिझेलची मागणी 30 ते 35% वाढल्याने डिझेल टंचाई सदृश्य परिस्थिती आहे। पंपावर सुरू असलेली गर्दी आणि संभाव्य परिस्थितीमुळे आवश्यकता पंपावर पोलीस बंदोबस्तात डिझेल विक्री सुरू करण्यात आली आहे। आजपासून सर्वच पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे। तर शिवाय पेट्रोल पंपावर महसूल आणि पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याचं पुरवठा अधिकारी म्हणालेत। समाज माध्यमांवर डिझेल टंचाईच्या अफवा पसरवल्या जात आहेत। अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात IT ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत, तर साठेबाजी केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणालेत। पेट्रोल डिझेल इंधन आहे ते आपल्याला रेग्युलरमध्ये येत आहे आणि कंटिन्यूस येत आहे, पण काय होतं आहे की अचानक वाढलेली कामे, शेती मशागतीची कामे आणि इतर काही विकास कामे वाढल्यामुळे अचानकपणे जवळपास 30 ते 35% ग्रोथ आपल्याला इथं डिझेलच्या मागणीमध्ये झालेली आहे। तसं पेट्रोलचा कुठं तुटवडा नाही आहे, पण डिझेलचा थोडासा आपल्याला हे टंचाई सदृश परिस्थिती जाणवत आहे। तर अचानक वाढलेल्या मागणीमुळं थोडंसं पॅनिक बाईंग पण होत आहे। असं पण होऊ शकते की काही ठिकाणी असं कॅनच्या रांगा वगैरे लागल्या, आम्ही त्याच्यावर बंदी घातलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस पेट्रोल पंपावर आम्ही कर्मचारी लावलेले आहेत, आमचे महसूल कर्मचारी आहेत। आवश्यकता पडल्यास पोलीस कर्मचाऱ्यांना पण तिथं बोलून घेऊन तिथली कायदा सुव्यवस्था राखण्याचा सर्वस्वी आम्ही प्रयत्न करीत आहेत। आणि माझी एक जनतेचं आव्हान आहे की त्यांनी सोशल मीडियावर कृपया दिशाभूल करणाऱ्या चुकीच्या अफवा पसरवू नयेत किंवा तसा कुठला प्रयत्न करू नये। त्यानुसार मग त्या कायद्यानुसार IT ॲक्टनुसार वगैरे आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करू आणि अतिरिक्त साठा कोणी करून ठेवू नये। त्यांच्यावर देखील मग पेट्रोलियम ॲक्ट आणि जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3(7) नुसार त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील। जिथं आवश्यक आहे तिथे सर्व व्यवस्थितरित्या आपले तलाठी आहेत, काही ठिकाणी महसूल कर्मचारी आहेत, काही ठिकाणी आवश्यकता पडल्यास आम्ही त्यावेळेस पोलिसांना पण बोलून घेऊ। नाही, कॅनमध्ये तर आपण पूर्णतः प्रॉबिट केलेलं आहे। कॅनमध्ये देण्यास सध्या स्थितीत आपण बंदी घातलेली आहे। कृषी मंत्र्यांनी म्हटलं की कॅनमध्ये नाही, कृषी मंत्र्यांनी म्हटलं आहे ठीक आहे, पण कसं आहे ॲज पर पेट्रोलियम ॲक्ट हे कॅनमध्ये देता येत नाही आहे, पण मंत्री महोदयांचा सुद्धा आम्ही याचा विचार करत आहेत आणि त्याच्यानुसार तिथं पण आम्ही शेतकरी ओरिजिनल कसा हे करायचा, आयडेंटिफाय करायचा, आम्ही त्याच्यावर पण आमचं विचार विनिमय चालू आहे।